नमस्कार. कवितेचं नाव आहे धुरक. परवा सहज म्हणून गाडीतून धुराचे लोट आकाशात सोडत मी घराबाहेर पडले, असलेल्या धुराला नव्या धुराची जोड देत. पहिल्यांदा मला कळलंच नव्हतं हे धुराचं धुराशी असणारं नातं, पण ते होतंच अगदी पहिल्यापासून. मी पाहिल्यापासून प्रयत्न केलाच मी आधी थंडीची कारणं द्यायचा. धुराला धोकं मानायची संधी थंडीतच तर मिळते ना. खूप वेळ खोटं बोलत होते, हे तर धुकं गुलाबी मोहक. पण मी पहिल्याच भेटीत ओळखलं होतं हे दाहकच. कारण धुकं कधी अंगावर येतं का, दानवासारखं हैवानासारखं सरसावून? ते दाहक पण होतं धुराचं. हो हो हो, त्याच धुराचं ज्याने बांधकाम केलं घराचं दाराचं, आणि गरज संपल्यावर देऊन टाकला आकाशाला कचरा रूपी दान म्हणून. विचारातून बाहेर येत पुन्हा पाहिलं मी न दिसणाऱ्या नेहमीच्या रस्त्यावरच्या खुणांकडे, पण दिसला फक्त धूरच. आणि इतक्यात मला घाबरवून सोडणारं दृश्य दिसलं मला उघड्या डोळ्यांसमोर. पुढे होता अंधार घोर, आणि माझं भविष्य आपल्या घरांसारखंच कष्टाने उभारलेलं, ते सुद्धा त्या धुरात अंधूक अंधूक होत दिसेनासं झालेलं. बस, पुढे आता सांगवतही नाही. लगेच पळवाट काढून घराचा धरला ध्यास. लगेच पळवाट काढून घराचा धरला ध्यास. खरंच सांगते, अगदी खरा वाटला तो भास. धन्यवाद.